नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। सोशल माध्यमावर फेक अकाउंट तयार करून महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाविरुद्ध अकोल्यातील मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आकाश लक्ष्मण कांबळे वय 35 वर्ष, राहणार पिंपरी चिंचवड पुणे याने फिर्यादीच्या मैत्रिणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले। या अकाउंटवरून फिर्यादी तसेच तिच्या मैत्रिणीचे अश्लील मजकूर असलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले। हा प्रकार 15 जानेवारी रोजी ते 4 फेब्रुवारी रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे। फिर्यादीने आरोपीस फोन करून याबाबत जाब विचारला असता आरोपीने उलट आणखी अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास मूर्तिजापूर पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सर, नेमकी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेवर अपघात झालेला आहे। काय नेमकी घटना आहे ती? पीडिता जी आहे ते पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहरात राहत आहे। तिची एक मैत्रीण आहे, तिची आणि आरोपीची ओळख होती। तर या पीडिताला त्या आरोपीने बनावट इंस्टा अकाउंट बनवून तिच्याबाबतचे अश्लील मेसेज तिचा फोटो वापरून पाठवले आहेत। तर यावरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 148/2026 कलम 66C67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम त्यासोबत भारतीय न्याय संहिताचे कलम 79 आणि 351 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आरोपीला अद्याप अटक नाही, कारण आरोपी हा बाहेर गावी राहत आहे। त्यामुळे बाकीचे टेक्निकल सगळ्या बाबींची माहिती घेऊन त्या आरोपीला अटक करून आम्ही पुढील तपास करत आहोत। काय एक आव्हान कराल सर? हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून असा प्रकार बहुतांशी घडत आहे। आपल्या माध्यमातून मी सर्वांना एक आवाहन करेल, आणि विशेषतः महिला आणि मुलींच्यासाठी, की बऱ्याच वेळा काय होतं की त्यांचे जे सोशल मीडियावरचे जे अकाउंट असतात, फेसबुक असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, तर यामध्ये ते काय करतात, त्यांच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा जवळच्या लोकांना त्यांचे अकाउंटचे डिटेल्स शेअर करतात, पहिली गोष्ट। आणि त्याच्यातून काय होतं मग, की ते जर त्यांचा युजरनेम पासवर्ड जर समोरच्या व्यक्तीकडे गेला तर अशा प्रकारच्या घटना घडतात। या गुन्ह्याच्या बाबत देखील असाच एक प्रकार आहे की तो एका दुसऱ्या व्यक्तीचा इंस्टाग्राम अकाउंटचा वापर करून या पीडिताबाबतचे असलेले फोटो म्हणा किंवा मेसेजेस तो व्हायरल करत आहे। तर आपल्या माध्यमातून मी सांगेन की कोणीही सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहिलं पाहिजे। आपल्या ज्या सोशल मीडियाचे जे युजरनेम पासवर्ड आहे ते आपल्या व्यतिरिक्त इतरांना त्यांनी शेअर नाही केले पाहिजेत। दुसरी गोष्ट की अनोळखी व्यक्तीचं फ्रेंड रिक्वेस्ट असेल किंवा मेसेजेस असतील तर त्याला रिप्लाय न देणे हे खूप चांगलं आहे। आणि जर यातून सुद्धा जर अशी एखादी घटना घडत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्यांनी येणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांच्या तक्रारीनं पुढील कायदेशीर कारवाई करणं आपल्याला शक्य होईल।